नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अधिराज फन स्टडी चॅनल, युअर अल्टिमेट गाईड टू इंग्लिश ग्रामर. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक ग्रामर सुरू केलं होतं, ज्यामध्ये आपण नाऊन आणि त्याचे टाईप्स शिकत आहात. ज्यामध्ये आपण 2 टाईप्स शिकलात, ते म्हणजे कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काउंटेबल नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काय आहेत हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम, व्हॉट इज काउंटेबल नाउन? काउंटेबल नाउन कॅन बी काउंटेड अँड इट कॅन बी अ सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म. काउंटेबल नाउन म्हणजेच असं नाउन जे आपण काउंट करू शकतो आणि ते आपण सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. काउंट करू शकतो असे नाउन म्हणजे कोणते? जसं बुक आहे, चेअर आहे, टेबल आहे, ते आपण काउंट करू शकतो ॲज अ 1 2 3 4. जसं एक टेबल, तर 2 टेबल असतील तर 2 टेबल्स, म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये आपण लिहितो 1 टेबल, अ टेबल अँड 2 टेबल्स. तसंच बुक आहे, एक बुक, तर एकपेक्षा जास्त असतील तर बुक्स. पेन, पेन्स, कार, कार्स. अशा प्रकारे आपण सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममध्ये काउंटेबल नाउन लिहू शकतो. नेक्स्ट इज व्हॉट इज अनकाउंटेबल नाउन? अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? द नाउन विच वी कॅन नॉट काउंट, जे आपण काउंट करू शकत नाही, अँड डू नॉट हॅव इट्स प्लुरल फॉर्म. अनकाउंटेबल नाउन म्हणजे असं नाउन जे आपण ॲज अ 1 2 3 4 काउंट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर, ऑइल, शुगर. आपण ह्याचं प्लुरल फॉर्म यूज नाही करत, जसं की वॉटर्स, ऑइल्स, शुगर. अनकाउंटेबल नाउन मोस्टली सिंग्युलर फॉर्ममध्येच यूज केला जातो. नेक्स्ट इज कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन refers to a group of people, animals or things as a single entity. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एक ग्रुप नेम आहे, ज्यामध्ये एक सिंगल ग्रुप असतो, पण त्यामध्ये खूप सारे ॲनिमल्स किंवा वस्तू, थिंग्स किंवा पीपल, व्यक्तींचा समावेश असतो. म्हणजे म्हणताना आपण म्हणतो की एक टीम आहे, अ टीम. पण टीममध्ये किती जण असणार आहेत? टीममध्ये प्लेयर असतात. आता खेळाप्रमाणे त्यामध्ये खेळाडू असतात, जसे 11 प्लेयर्स किंवा 2 प्लेयर्स असं. तर त्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात, प्लेयर्स असतात, पण त्याला आपण काय म्हणतो? एक टीम म्हणतो. किंवा अ बंच ऑफ ग्रेप्स. आता बंच किती आहे? एकच बंच आहे, पण त्या बंचमध्ये ग्रेप्स किती आहेत? खूप सारे आहेत. तर असं एक्झाम्पल आहे फ्लक ऑफ बर्ड्स. फ्लक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. जसा एक पक्षी नाही, त्यामध्ये खूप सारे पक्षी आहेत. अँड हर्ड ऑफ शिप. हर्ड ऑफ शिप म्हणजे कळप, जसा मेंढ्यांचा कळप आहे. तर त्यासाठी आपण अ हर्ड ऑफ शिप म्हणजे एक आहे कळप, एक हर्ड आहे असं म्हणतो, पण त्यामध्ये खूप सारे ॲनिमल्स असतात. तर ह्यालाच आपण कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतो. नेक्स्ट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन रिप्रेझेंट्स आयडियाज, क्वालिटीज ऑर स्टेट्स दॅट कॅन नॉट बी टच्ड ऑर सीन फिजिकली. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच आपले आयडियाज, क्वालिटीज किंवा असे स्टेट्स जे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही किंवा फिजिकली त्याला टच करू शकत नाही. जसं एक्झाम्पल, हॅपीनेस, ब्रेवरी, लव, जस्टिस. आता यामध्ये हॅपीनेस, ब्रेवरी, लव, जस्टिस हे जे वर्ड्स आहेत, एक्झाम्पल आहेत, ते असे कोणते फिजिकली पार्ट नाही की जे आपण ज्याला टच करू शकतो किंवा पाहू शकतो. तर ते झाले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. यानंतरचे टाईप्स आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक एक्झरसाइज मिळेल, ज्यामध्ये काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन अँड कलेक्टिव्ह नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. त्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट आन्सर की पण असेल, पण तुम्ही ट्राय करा आन्सर शोधण्याचा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या जवळील विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.